कसं वाटायला लागलं हातात तलवार घेतल्याच्या नंतर? चांगलं वाटतंय. यादवकालीन मित्रांनो हनुमंतरायांची मूर्ती या ठिकाणी आपल्याला मोडलेल्या अवस्थेत पाहायला मिळते. तर ही जी गडी आहे ही गडी वालवड तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या ठिकाणची आहे. नवीन दिसतंय हे मापनाचं जे काय स्त्रोत होतं हां, हे इथून ते आकडे वगैरे दिलेत का? हा आकडे दिले त्याच्यात. म्हणजे वेगवेगळं म्हणजे ही एखाद्या जेवढं काय सेपरेट आपलं माप असेल त्या मापाचा ही तांब्या किंवा ही भांड आहे. अच्छा, ह्याच्यामध्ये ही असं खूप भारी म्हणजे इतिहास पाहायला मिळाला जाधवर पाटील तुमच्यामुळं. आणि पाटलांचे काम काय होते हे आपल्याला समजा या कृतीतून समजतं की गावामध्ये सामाजिक तंटे भांडणं मिटवायचे, न्याय द्यायचा, त्यासोबतच शेतकऱ्याच्या जमिनीचं संरक्षण करायचं, शेतकऱ्यांच्या सगळ्या गोष्टी संरक्षण करून या ठिकाणी शेतकऱ्याला पाऊस किती पडलाय आणि सरकारकडून कशा पद्धतीनं गावाला मदत पाहिजे ते संपूर्ण समजा पाटील म्हणजे एक मुखिया आणि मुखिया म्हणजे एक राजा अशा पद्धतीचा कारभार चालत असायचा. अच्छा, सगळं इथलं इथंच. कारण ते आता गडीच्या खाली आपण बघितलं ते चौतारा तिथं सगळं अख्ख्या गावाला ही उचलून खांद्यावर उचलून गोल प्रदक्षिणा अख्ख्या गावाला मारायची प्रथा होती अख्खी. बापरे, खांद्यावर उचलून गावाला संपूर्ण? आमच्या गावातला एक व्यक्ती आहे तो मारतो, म्हणजे आधी त्याच्या तरुणाला तो मारत होता पण आता कुणीच नाही. त्याच्यानंतर आता उचलणं शक्य नाही तर प्रदक्षिणा मारणं गावात म्हणजे सोपं काम नाही. म्हणजे वेगवेगळे यंत्रांचे सामान काय नाही हा, माप असं होतं माप निघतं का हे माप आहे त्याच्या परतून मापाचं आणि त्याच्यात सेंटीमीटर सगळं त्या मी पाटलांना घेऊन ठेवायचं डोंगराला. तर हा जाधवर पाटील यांचा वाडा किंवा गडीवाजा किल्लावाजा गडी आहे. तर याची एक बुरुज आपल्याला दिसतोय जो की निमाच आहे. त्याची वरची जो अवशेष आहे ती अजून थोडी तटबंदी वरी दिसत आहे आपल्याला. तो निमा आता पडलेला आहे. अच्छा, वरून येण्यासाठी हा वाडा म्हणजे किल्ला बाकीचे जे वाड्या किंवा गडी असतात त्याला असे म्हणजे जे जमिनीच्या लेवलचे असतात पण हा जमिनीचा खूप उंच बांधलेला आहे जेणेकरून जे बाकीचे आक्रमण किंवा मुघलांची निजामशाहीची आक्रमण व्हायची त्यापासून संरक्षण करण्यासाठी जमिनीवरून उचलून हा वाडा त्यांनी बांधलेला आहे. शेवटपर्यंत अशी खालून पायथ्यापासून तटबंदीवरी दिसून येते आपल्याला. आणि ह्या वाड्याचा जे मेन होते ते जे गावातील समस्या असतील न्यायदान असतील तर ते ह्या चौताऱ्यावर येऊन करायचे. अच्छा, इथं चौथऱ्यावर बसायचे. अच्छा, पुढे सभा असायची. आणि ते जे पलीकडलं स्ट्रक्चर दिसतंय ते गडीचंच आहे? त्या गडीच इथं घोडे किंवा काय बांधण्यासाठी अश्वशाळा किंवा पागशाळा ज्याला आपण म्हणतो पागा वगैरे आतमध्ये मोकळी जागा ही होती. अच्छा, चला सर आपण जाऊयात वरती. तर मित्रांनो आज आपण जाधवर जे पाटील आहेत त्यांचा इतिहास बघण्यासाठी वालवड या गावामध्ये आलेलो आहोत. आणि हे जे आता आपल्याला बोलत आहेत हे योगेशराव जाधवर पाटील आहेत जे की या गडीचे जे मूळ पुरुष होते त्यांचे वंशज आहेत. तर वंजारी समाज हा स्वतःला क्षत्रिय समाज आहे असं म्हणण्यामागचे जे काही पुरावे आहेत ते आपल्याला या ठिकाणी आल्याच्या नंतर सापडतात. या बुरुजाचा निमा भागावरचा पडलेला दिसतोय आता आपल्याला. किती बुरुजांची गडी होती सर? सर यात 5-6 तरी बुरुज असतील. अच्छा, 2-3 सध्या दिसतील. अच्छा, 2-3 दिसतात. पडलेले आहेत ते निमा वाडा म्हणजे पडलेला अवशेष वाडा नाही गडी सर, मातीचा किल्ला. आणि हा कलर परत दिलेला आहे. हा हे आताच दिलेला आहे ते दिसतंय आपल्याला समजा 2-4 वर्षाखाली हा कलर दिलेला आहे. बरोबर आहे. हे जुनच आहे का तुळशीचं वृंदावन? जुनं नाही आताच. अच्छा, तर आता समजा आपण गडीवर आलो, गडीवर आल्याच्या नंतर जे स्मॉल मातीचे घर असायचे जुने ते सगळे आपल्याला बघता येत होते. आणि ज्यावेळेस बुरुज उंचावर होता हा उंच तर त्या ठिकाणावरून पहारेकरी संपूर्ण गावाची निगराणी करू शकत होता. ह्याच्यावरी पण जाता येतं आपल्याला. जर लांबून हल्ले किंवा म्हणजे शत्रू यायला दिसले आपल्याला तर इथं पहारेकरी वरी थांबायचे. आणि वरून इथून जर पाहिलं वरून तर चोही पंचकृषी चोही बाजूने इथं आपल्याला सगळं दिसतं. त्याच्यामुळं आणि लवकर अलर्ट करण्यासाठी किंवा लवकर सैन्य इथलं तयार करण्यासाठी
ही लवकर म्हणजे इतक्या उंच गडी बांधलेली आहे. बरोबर. आणि समोर जे दिसते ती आपल्याला यादवकालीन गडी होती. पलीकडे आपण शेतामध्ये जाऊन बघितलं, ज्या ठिकाणी मित्रांनो ती बालाघाट डोंगररांगाच्या अलीकडे जी झाडी दिसते तुम्हाला, त्या ठिकाणी यादवकालीन गडी आहे, जिचं आपण सुरुवातीच्या व्हिडिओजमध्ये पाहिलेलं आहे पार्श्वभूमी त्या गडीची. यादवकालीन काळामध्ये जे अलाउद्दीन खिलजी आहे त्यावेळेस रामचंद्र यादवांवर ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस मग या ठिकाणाहून सैन्य रामचंद्र यादवांसाठी गेलेलं होतं. आणि गडीची आवश्यकता का लाभत होती सर? गडी का बांधला जात असायच्या अगोदरच्या काळामध्ये? मोठमोठ्या तटबंद असायच्या, कारण जे मोठमोठे सैन्य असेल त्यांच्याकडे तोफगोळा किंवा वेगवेगळी शस्त्र असायची, वेगवेगळे शस्त्र घेऊन यायचे त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी, आपले प्रजा किंवा इथले परगणा राखण्यासाठी, इथलं राज्य राखण्यासाठी एवढ्या मोठ्या तटबंदी आधी असायच्या. त्या तटबंदीचे अवशेष अजून आपल्याला दिसतात इथं. तर मुख्य दरवाजा आहे, गडीचा मुख्य दरवाजा आहे. आणि आपण या ठिकाणी पाहू शकता मातीमध्ये बांधलेलं गडीचं काही अवशेष आपल्याला आजही या ठिकाणी पाहायला मिळते. अलीकडल्या काळामध्ये ज्या विटांचा शोध लागला त्या विटांचा पण याच्यामध्ये जे आहे भाग दिसतोय आपल्याला नाही, जुनंच आहे. त्याच्यानंतर मित्रांनो हे जे स्ट्रक्चर दिसतंय आपल्याला संपूर्ण सागवानी लाकडामधलं आहे. मातीमध्ये विटा आणि दगड यांच्यामध्ये बनवलेलं हे गडीचा दरवाजा आहे. कोरीव पण काम आहे इकडं, खूप कोरीव काम आहे. हा दिसतंय या ठिकाणी आपल्याला कोरीव काम पण आहे खूप. आणि महत्त्वाचं म्हणजे खूप जास्त जुनं आहे. दरवाजा पण त्यांनी पाहू शकता तुम्ही शिवकालीन असल्यामुळं आता मोडकळीस आलेला आहे, परंतु त्यांनी काढून नाही टाकला, कारण की हा इतिहास आहे, हा जगावा लागतो. आणि स्वाभिमानानं जगण्यासाठी आपला इतिहास आपल्याला माहिती असायला पाहिजे. आता सर या पुढं तुम्ही, आता आपण एंट्री मारली मित्रांनो. आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला सर्वप्रथम दिसतं ते म्हणजे हे अशा पद्धतीनं लादणी टाईप जी जागा आहे, काय म्हणते त्याला? तर मित्रांनो कमेंट करून तुम्ही सांगा. हे एंट्री गेट मध्ये आल्याच्या नंतर ही जी जागा दिसते, हे जे आहे स्थळ, ह्याला काय म्हणतात? आता हा दरवाजा लावल्यावर दरवाजाच्या किंवा वाड्याच्या सुरक्षेसाठी इथं आगळ आहे. ही आगळ, अच्छा, आजही आगळ आहे या ठिकाणी. ही आगळ आता ही लावल्यावर, पूर्ण लावल्यावर ही आगळ इकडे जात होती. तर हे लॉक सिस्टम आहे. अजून पण बरोबर आहे. त्यानंतर मित्रांनो इकडल्या साईडला आपल्याला जे आहे लादणी दिसते. या सुरुवातीला छोटीशी जागा आहे, एकदम खूप छोटीशी जागा आहे. एवढंच होतं की आता पाडले, म्हणजे आता हे तयार केलं. अच्छा, आधी फक्त इतकंच होतं, एवढंच होतं, इथपर्यंत होतं. अच्छा. आता हे पाडलंय, जेणेकरून आम्हाला लक्षात येत नव्हतं की बाबा ही काय आहे आतमध्ये. तर हे धान्य कोठार होतं आधीचं, जेणेकरून जरी इकडून माणसं आली तर त्यांना मेन रसदीचा सोर्स त्यांना सापडू नाही. जेणेकरून गडी मोठे असल्या कारणाने जरी तटबंदी किंवा वरी हल्ला बाकी म्हणजे चोही बाजूने झाला तरी वाड्यातील लोक किंवा गडीमधील लोक इथून अन्नसाठा पूर्ण करत होते. हे आता पाडून हे परत लक्षात आलं किंवा आतमध्ये गडी म्हणजे जागा आहे. तर अगोदर माहित नव्हतं म्हणायचं. हा, माहित नव्हतं. गुप्त रूमासारखं आहे मित्रांनो. हे लादणी म्हणजे अन्नसाठ्यासाठी जे काही आहे भाग, जे खोले आहेत त्याला अशा पद्धतीनं लादणी असं म्हटलं जातं. वरूनच धान्य टाकायचं आणि मग इथून गुप्त रूम असल्यासारखं त्याचा वापर केला जायचा. हे समोरचं काय आहे? इथून आपल्याला जे तटबंदीवर वरी जाण्यासाठी जे पहारेकरी होते त्यांच्यासाठी इथून वाट आहे दगडी. अच्छा, बुरुजावर जाता येते का? इथं आतमध्ये बुरुजावर तोफ गोळे होते. अच्छा, त्या तोफ गोळे किंवा ते शस्त्रसाठा ठेवण्यासाठी याच्याच कडेला एक बारकी रूम आहे, ती सुद्धा आपण दाखवू. आता करा उघडा ते. तर अलीकडल्या काळामध्ये मित्रांनो दरवाजा बसवलेला आहे लोखंडी. अगोदरच्या काळामध्ये त्या ठिकाणी लाकडी दरवाजा असणार. आपण पाहूयात कशा पद्धतीनं रसद, जे दारुगोळा जी रसद आहे ठेवलं जायची. हा, तर हे या पायऱ्या आहेत, बुरुजामध्ये वर जाण्यासाठीच्या पायऱ्या मित्रांनो पाहायला मिळतात. तर खूप चांगल्या सुस्थितीत आहेत. आणि दरवाजा आधी इथं होता पण परत बारीक केलाय, कारण इथं तोफगोळा, दारुगोळा ठेवण्यासाठी, शस्त्रसाठा ठेवण्यासाठी इथं आता सध्या रूम दिसते. म्हणजे हे बुरुजातली जागा आहे. आपण जे आहोत आता सध्या ते बुरुजात आहोत. क्या बात आहे, कसलं भारी ना. ही जागा दाखवा आपल्याला, लागलंच. तर ही जागा मित्रांनो जी की रसद ठेवण्यासाठीची जागा आहे. तोफगोळा, दारुगोळा, तोफा वगैरे ज्या आहेत ह्या आतमध्ये ठेवल्या जायच्या. तर
आपण नक्कीच त्या ठिकाणी जाणार आहोत. त्या तत्पूर्वी आपण वरी जाऊयात. हे अलीकडल्या काळात बांधले का प्लास्टर? हे प्लास्टर आता केलं जेणेकरून ही मोडकळी शिवणार किंवा पडझड होऊ नये. एवढं भारी वाटायलंय ना, म्हणजे नाद. हो आणि आता हे केलं सगळं प्लास्टर केलं आणि कलर आता दिलाय. भारी वाटायले, पण बरं झालं दिलाय ती. शेवटी हे जगणं महत्वाचा इतिहास. बघा मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत वरती. हे वाड्याची तटबंदी अजून इथं आहे. इथं जेणेकरून घोडे किंवा जे काय असेल ते इथं बांधण्यात येत होते. बरोबर आहे. वालवड मित्रांनो, तालुका बार्शी, जिल्हा बीडच म्हणणार होतो पण सोलापूर. सवय लागली ना, आम्ही बीड करायचं. आणि वाड्याच्या शेजारची घरं आहेत मित्रांनो. पाहू शकता किती सुंदर पद्धतीचे विटामध्ये आणि चिऱ्यामध्ये बांधलेलं बांधकाम आहेत. संपूर्ण गाव या ठिकाणाहून दिसतंय. समोर तुम्हाला दिसतात बालाघाटच्या रांगा. त्याच्या पलीकडं निजामाचं राज्य होतं. इकडल्या साईडला रामचंद्र यादव यांच्या देवगिरीची राजधानी आहे. त्यांचे हे एक वतनदार जहागीरदार होते, जे की जाधवर घराणं आहेत. आता बांधलेले जे काय पिठाच्या बांधकाम जे दिसतंय तुम्हाला ते आता बांधलेलं आहे, जेणेकरून आमचे चुलते राहण्यासाठी. बरोबर आहे. आणि हा भाग खूप उंच होता आधीच्या काळात. तो जेवढा काय पडलाय तेवढा ठेवलेला आहे. अच्छा. आणि ह्याच्या उंच होता, जेणेकरून तिथून काही लोक म्हणजे जे पारीकरी होते इथून पाहिलं तर आपल्याला संपूर्ण बालाघाट डोंगररांग आणि पंचकृषी दिसून येते. तिकडं चारे दिसतंय, इकडं दुसरं वांगरवाडी गाव. चारे म्हणजे गाव आहे? हा, चारे गाव आहे. इकडं जेवढी काय गाव आहेत जेवढी आजूबाजूला तेवढी इथून दिसते. जे काय मोठे हल्ले बिल्ले होत होते, जे लांबवरून सैन्य येण्याच्या आधीच इथून सगळे अलर्ट होत होते. त्याच्यामुळे वरी पहारे करण्यासाठी जागा ठेवलेली. तिथं जाऊन आलात ना आपण? हा, तिथं जुना किल्ला आपला यादवकालीन मातीचा किल्ला त्या ठिकाणी होता मित्रांनो. आणि हा नवीन आहे, त्यांचाच आहे. ही फरशाही आता टाकली जेणेकरून वरून पाणी खाली गळून आहे. कारण पाणी पाजरत होतं त्या मातीचं थोडं असल्यामुळे. हा, ते झीज होत होती मातीची. त्याच्यामुळे पाणी किंवा ही काही सांडून. तर किती भाऊ होते आणि आता किती आहेत त्यांच्या पुढे चालून पिढीमध्ये? आता पिढ्या तर खूप झाल्यात. हे सगळे म्हणजे जेवढे काय आहेत ते आमचे सगळे चुलतेच आहेत. अच्छा, जाधवर फॅमिलीचंच गाव आहे वालवड गाव. किती लोकसंख्या गावामध्ये? 1,500-1,700 असतात. तर त्याच्यामधील जाधवर फॅमिली किती आहेत? मोस्टली जाधव फॅमिली 90%. क्या बात आहे. आणि हा जो वाडा दिसतो आता ह्या निमाच आहे. इकडं पाहिजे तर आपला पाहिजे तिथं झूम करा. वाड्याची सदर दिसते आपल्याला. बरोबर. जवळजवळ हा 2 एकरात वाडा बांधलेला. वाडा नाही सर, हा गडी आहे, किल्ला आहे. हा, त्या गडीचे अवशेष अजून सुद्धा तिथं दिसतात आपल्याला. बरोबर. आणि हे फक्त वरचं इथूनच पडलेले, हे पडत गेलेले. बरोबर. जे काय राहिलं ते आता फक्त आपल्याला डागझुडची करून किंवा व्यवस्थित करून ठेवलेलं आहे. तर हे मित्रांनो पाहू शकता, खाली तुम्हाला दिसत असेल की माती आहे आणि मातीचं बांधकाम ढासळलेलं आहे. आता जे त्यांना ठेवता आलं पलीकडे जाण्यासाठी ते सदर दिसतंय. पलीकडे जाऊन पडतात समोर दिसते ती सदर आहे पलीकडे जाण्यासाठी. खूप छान, थँक्यू सो मच. गाव म्हणजे आजी आजोबा असे म्हणतात की ह्या वाड्यातच एक पाण्यासाठी विहीर होती, पण ती आता कालांतराने बुजली पण असेल, पण होती असं सगळं सांगतात. आता आपण विचारू तरी आपण तिथं, म्हणजे आजी आहेत आमच्या, त्यांना पण विचारू आपण. धन्यवाद सर. पाण्याचं महिलांना गडीच्या बाहेर जात नसायच्या. पाटील आहेत, तुम्ही वतनदार आहेत, तर जे काही समजा पाणी वगैरे आणायचं आहे ते गडीतूनच कसं आणलं जात असायचं? तर हा जो दरवाजा आहे, या गडीच्या या दरवाजामधून पलीकडे विहीर होती. अच्छा. त्या विहिरीचं पाणी इथूनच घेऊन ते पूर्ण परिवारासाठी म्हणजे गडीमध्येच आड पण होता, पाण्याची व्यवस्था गडीमधल्यामध्येच होती. तर हे होतं मित्रांनो, जे की पाटील घराणं, जाधवर पाटील आहेत, वालवड, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत. आणि आपल्याला वंजारी समाज हा क्षत्रिय समाज का आहे हे तुम्हाला या व्लॉगमधून समजलेलं असेलच. आणि
पाटील हे एका जातीपुरतं ब्रीद वाक्य नसून हे संपूर्ण ज्या लोकांनी राजाच्या संरक्षणार्थ ज्या पद्धतीच्या लढाया गेल्या त्याच्या बाबतीत जशा पद्धतीनं या पदव्या मिळालेल्या आहेत. तोप गोळे जे ठेवले जायचे ती रूम आहे मित्रांनो ही. आणि आता आपण चाललेलो आहोत बाहेर. ते आहे ना ती भुयार आहे. अच्छा, आतमध्ये भुयार रस्ता दुसऱ्या गावच्या हद्दीपर्यंत निघत होता. कुठं? गुप्त दरवाजा हा. ह्याच्यातून का? हा. आणि ही धान्याचं कोठार आहे. बरोबर आहे. हे धान्याचं कोठार होतं तिथं. आणि 2 किलोमीटर आत भुयार रस्ता शेजारचं गाव दुसऱ्या गावच्या म्हणून तिथून हा, निघतो. तिथं निघतो हा. आपली जाधवर पाटलांची म्हणजे तुमची गडी आहे, तर तुमचे मूळ पुरुष कोण होते? हे या गडीचं बांधकाम 1225 साली हा. जी जाधवर अच्छा, पाटील यांनी केलेलं आहे. त्यांची समाधी ही आजही वास्तव्यास तिथं महादेव मंदिराच्या जे हेमाडपंथी पावन मंदिर आहे वालवडचं, हा. आणि त्याच्या समोर त्यांची समाधी आहे. 1225 साली बांधलेला ह्या वाड्यामध्ये आज आम्ही वास्तव्यास राहतो. याच्या अगोदर पण तुमच्याकडं एक यादवकालीन गडी आहे आणि ती गडी खालच्या साईडला, आणि ही गडी 4 बुरुजांची आहे. हा, आता सांगा. यादवकालीन जी गडी होती हम्म. ती महादेव मंदिराच्या समोर अशी आख्यायिका सांगितली जाते की ते गाव महादेव मंदिराच्या समोर होतं. अच्छा, आणि तिथे लोक मांसाहार वगैरे करायचे. हा. तर ज्यांनी हा वाडा बांधलेला आहे हा. त्यांच्या वडिलांच्या म्हणजे त्यांच्या नातेवाईकामध्ये कोणाच्या तरी स्वप्नामध्ये महादेव देवांनी येऊन सांगितलं हा. की हे जे समोर गाव आहे ते तुम्ही उठवा आणि हे नवीन ठिकाणी गाव वास्तव करा. अच्छा, गाव म्हणजे एक गडी म्हणजे गावासारखंच होतं त्या काळी, त्याच्यामुळं आज आपलं क्षेत्रफळ किती म्हणालात सर गडीचं? 1.5 एकरमध्ये हा पूर्ण वाडा वसलेला आहे. गडी वसलेले आहे 1.5 एकरमध्ये. तर मातीचा किल्ला म्हणजेच मित्रांनो गडी जे की 4 बुरुजांचे आहे. ह्याला तटबंदी होती का सर जुन्या काळी? याला पूर्ण ह्या 1.5 एकरमध्ये तर बाहेरून एक तटबंदी पण होती, तर ती 6 बुरुजांची किंवा 9 बुरुजांची असं समथिंग असेल त्याला एक. पण आता ते राहिलेलं नाही सध्या, काळानुरूप 400-500 वर्षाच्या नंतर संपूर्ण पडलेलं आहे. सध्या आपल्याला हा एक बुरुज आहे आणि हे एक पुढचं स्ट्रक्चर आहे. त्या 2 गोष्टी चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळतात. त्या पाठीमागं ही एक बुरुज आहे म्हणजे तो पण आपल्याला दिसतोय समजा. अच्छा, थँक्यू सो मच डॉक्टर साहेब, तुम्ही तुमचा मोलाचा वेळ दिला. तर याचा फायदा नक्कीच आपल्या जे काही इतिहासकार आहेत त्यांना होईल, ज्याच्यामुळं आपलं जे वंजारी समाज आहे हा क्षत्रिय विरुद्ध का लावतो हे आणखी महाराष्ट्राला कळण्यास मदत होईल. धन्यवाद. छोटस अच्छा, तळघर होतं. आणि मुसलमान राजवट कुठं होते म्हणलात? मुस्लिम? इथून येरमाळ्याच्या पलीकडे मुस्लिम राजवट. अच्छा, निजाम होते का मोगल होते? निजाम होते समजा. हा. मग ते लोक आक्रमण करायचे आणि त्याच्यातले काही लोक गावाला पूर्ण एक दरवाजा होता. हा. गावात आक्रमण केल्यानंतर तो दरवाजा लावून घेतला हा. जायचा. जी लोक सापडतील त्यांना इथं आणलं जायचं. हा. आणि इथं अशी व्यवस्था केलेली होती की तिथं लोकांना त्या बसवायचे हा. आणि ते दरवाजा जो होता तो पलटी मारून त्यांना इथं गाडलं जायचं. बापरे, म्हणजे तळघर होतं तळघरामध्ये. आणि त्यांचं वास्तव्य मिटवलं जायचं म्हणजे जेणेकरून पुन्हा त्यांची लोक जी गायब झालेली आहेत ते बघून पुन्हा आक्रमण होऊ नये. अच्छा अच्छा, म्हणजे जे समजा निजाम आहेत ते जे सापडतील समजा त्यांना इथं समजा मारलं जायचं. इथं मारलं जायचं क्या बात आहे. म्हणजे असं तळघर आहे की त्याच्यामध्ये एकदा तो दरवाजा पलटी झाला हा. की त्याच्यात मधून आवाजही येत नव्हता. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दिसत आहे कैलासवासी ह.ब.प. बाबूराव रामहरी पाटील आणि कंसामध्ये जाधवर लिहिलेलं आहे. तर याच्यावरून आपल्याला हे समजलं की जुन्या काळामध्ये पाटील घराणं. आज आपण जाधवर पाटलांचा जो वाडा आहे तो बघण्यासाठी आल्याच्या नंतर आपल्याला काही ऐतिहासिक गोष्टी ऐकायला मिळाल्या ज्या की आपल्याला आता सांगणार आहेत. आता हे वरी ज्या खोबण्या दिसतात आपल्याला, हे जे चिरासारखं आहे हे काय आहे नेमकं? ते मुस्लिम राज्य होतं आपल्यावर आणि त्यावेळेस पुढून आपल्यावर दरोडा आला तर आतून त्यांना गोळीबार बंद करता यावा म्हणून आतून ते छिद्र आहेत ना, तो आत वाड्यामध्ये एक जिना आहे वरती चढायला, त्या जिनातून गोळीबार करण्यासाठी
ते छिद्र आहे. समजा निजामाने हल्ला केला याच्यावर हा, हल्ला. तर त्यांना मारण्यासाठी, कारण की आपण मराठाशाहीमध्ये होतो आणि ते आपण मुस्लिम लोकं यायचे. हा तर हे आणि त्यावेळेस हा वाडा म्हणजे सगळ्या गावाचं रक्षण करण्यासाठी सगळी लोक वाड्यात येऊन थांबणार. अरे बापरे. मुस्लिम लोक आलेली परत वरती चढून त्यांनी ते बंदूक वगैरे मारायचे. लांब पल्ल्याच्या बंदुकी असायच्या. हा, लांब पल्ल्याचे आणि आतमध्ये एक तळघर पण आहे असं आहे, डॉक्टर साहेब आतमध्ये म्हणाले. तर तळघर पण आहे. त्या ठिकाणी काय करायचे? आणि त्यावेळेस आता आम्ही काय आमचे सासरे वगैरे माणसं सांगायचे आम्हाला. हा. ते म्हणायचे आत तळघर आहे, तळघरातून चारे गाव शेजारी आहे आणि त्याच्या तिथं आतून भुयारी मार्ग आहे. आपण ज्यावेळेस शिवाजी राज्य करीत भुयारी मार्गाने गमिनी पद्धतीनं आतून गनिमी कावा ज्याला आपण म्हणतो इतिहासामध्ये, आणि तर तो त्यावेळेस- गनिमी कावा. हा, त्यावेळेस भुयारी मार्गानं आपली लोक समोरून जर आपली मराठा पातशाहीमध्ये जायचे समजा, कारण की हे बाउंड्रीला होतं ना. इकडून हे जे बालाघाट डोंगररांग आहे त्याच्या पलीकडं निजामशाही. निजामशाही आहे. अच्छा. आपलं गाव सरहद्दीवर आहे. अच्छा, आपण मराठाशाहीमध्ये होतो. निजामशाही मानलेली नाही कधी, मराठाशाहीचं आपण मराठीशाहीच आहे. बरोबर. आपला बार्शी तालुका म्हणजे आपण मराठीशाही. म्हणजे मराठाशाही आणि ते निजाम लोक यायची इथं सरहद्दी. बरोबर आहे. आणि गमिनी पद्धतीने जाण्याचा मार्ग पण वाड्यात आणि त्याच्या पाठीमाग एक आणखी तळघर सांगितलं जातं, ज्या ठिकाणी समजा जे निजाम पकडल्या जायचे हो. तर त्यांना ते मारण्यासाठी हा, त्यावेळेस वतन होती, वतन जहागिरी पाटील ते हा. असं. आणि त्यांना मग शिक्षा करण्यासाठी आतमध्ये हे आहे कोठडी म्हणतात त्याला. अच्छा, काल कोठडी. हा, कोठडी. खतरनाक. आता आपण बघितलं. हा, ते हा, कोठडी. हा, मग 4 बरोबर. दिवस 8 दिवस शिक्षा होईपर्यंत त्यांना सुनावलेली शिक्षा होईपर्यंत ते कोठडीत कोंडायचे. काळ कोठडीमध्ये असायचे. काळ कोठडी. ते गडीवर सगळं मिळतं मित्रांनो आपल्याला. आणि तुमचा एकदा परिचय सांगा काकू. मी शकुंतला हनुमंत जाधव. अच्छा, पाटील. आणि माझे मालक शिक्षक होते. अच्छा, आणि क्या बात आहे. माझे- मुलगा डॉक्टर आहे. हा, माझा मुलगा डॉक्टर आहे. बार्शीला त्यांचं हॉस्पिटल आहे. हो. तर पाटील फॅमिली अग्रेसर आहे, कालही, आजही आणि उद्याही. हा, अग्रेसर आहे. खूप छान. सरांच्या पण सिस्टर ज्या आहेत ह्या डॉक्टर आहेत. हो, सर स्वतः MPSC ची तयारी करतात, MD. आणि त्याच्यानंतर बंधुराज आहेत, फार्मासिस्ट आहेत. तर जाधवर फॅमिली जी आहे समजा, एज्युकेटेड, वेल एज्युकेटेड गाव आहे हे. यादवकालीन किल्ला आहे तुमचा. त्याच्यानंतर मराठा पातशाहीमधील तुमचा हा काय म्हणतात गडी आहे. तर तुमचा इतिहास सर्वसंपन्न होताच, परंतु तुमचं येणारा उद्या आपण जे काही फ्युचर आहे ते पण सिक्युअर आहे. आणि तुम्ही आजही प्रबळ आहात. खूप भारी वाटलं मित्रांनो. क्षत्रिय वंजारी समाजाचा इतिहास. एक मिनिट. अच्छा. आणि ही गडी डागडोजीला आली होती. परत आम्ही म्हणजे काय केलं, आपली ऐतिहासिक वस्तू आपला वाडा जपावा या दृष्टीने आम्ही खूप खर्च केला. 8-10 लाख रुपये. खूप पैसे लागत आहेत, कारण की हे गोष्टी मेंटेन करणं सोपं काम नाही. एक भिंत 4-4 फूट आहे. तो डागडोजी करताना आम्ही खर्च करून हे जपले. हा, आपला इतिहास जपलाय, वाचवलाय. जपलाय. शेवटी पाटील की त्याच्यातच आहे. खर्च केला म्हणजे आम्ही हे जपण्यासाठी केला. बरोबर आहे, हे टिकण्यासाठी. हा. बरोबर, त्याच्यामुळे हे आम्हाला बघायला भेटलं हा. आणि येणाऱ्या पिढीला पण हे बघायला भेटणार आहे. धन्यवाद एकदम मला मनापासून. एक अपेक्षा आहे याच्यातून की हा शिवकालीन राजवाडा आहे. ऐतिहासिक वाडा. तर ऐतिहासिक वास्तू आहे. तर ह्याच्या डागडुजीसाठी आम्हाला शासनानं पण मदत करायला पाहिजे, मदत कारण करायला की पाहिजे. हा. 100% बरोबर आहे. जे सांस्कृतिक वास्तू आहेत हा. त्यांना टिकवणं सरकारचं काम आहे आज. तर नक्कीच तुमच्यासारखंच मी ज्याही गडीला समजा भेट दिली त्या ठिकाणी सगळ्यांचं तेच मत आहे की हे गोष्टी खर्चिक राहतात. आणि हा आपला इतिहास जपण्यासाठी जसं किल्ल्यासाठी विशेष निधी आहे तसं गडीसाठी सुद्धा असायला पाहिजे. तर खूप भारी, म्हणजे असं डेअरिंगनं बोलणं आणि कॅमेरासमोर अशा पद्धतीनं बोलणं म्हणजे खरंच कमालीची गोष्ट आहे. तुमच्यापासून खूप मला भारी वाटलं. आणखी एक ह्या इतिहास आहे. हा, ह्या वाड्यातून बाहेर वेस म्हणतात पहिलं एक काय आड होतं. आहे. हा, तटबंदी गावाची होती. त्याच्या बाहेर एक आड म्हणजे विहीर म्हणायचं पाणी. 12 वाजल्यासारखं अच्छा. आहे. हा, 12 आड आता बी आहे. हो, अच्छा, आता पण आहे. तर ह्या वाड्यातून भुयारी मार्गाने जाऊन तिथलं पाणी बंदिस्त, म्हणजे पहिलं गोशा वगैरे होतं ना पद्धती. अच्छा. ते गोशा पद्धतीनं आतून जाऊन भुयारी मार्गाने जाऊन त्या आडातलं पाणी आणता येईल महिला. असा इतिहास. म्हणजे ह्या गडीला दोन 12 वासायच्या. एक गडीतच आतमध्ये 12 होती. हा. त्यातलं जर पाणी संपलं तर दुसरीकडून पाणी आणण्यासाठी तो पण भुयारीच मार्ग असायचा. भुयारी मार्ग आहे. बंदिस्त. आणि त्या 12 मध्ये आता सुद्धा तो दरवाजा किंवा तो Open आहे. ओपन Open दिसतो आहे. आता. क्या बात आहे, खतरनाक. तो पण पाहू आपण.
तर थँक्यू सो मच काकू, खूप महत्त्वाची माहिती सांगितली तुम्ही. आणि ॲक्च्युली मी जे आजचं पूर्ण शूटिंग घेतलंय त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट शूटिंग हेच आहे, कारण तुम्ही ज्या पद्धतीने बोललात ते खूप जबरदस्त होतं. शेवटी डॉक्टर साहेबांची आई आणि एका शिक्षकाच्या पत्नी आहेत म्हटल्याच्या नंतर तेवढं धाडस तर नक्कीच आहे. शेवटी पाटील ते पाटीलच आहेत. तुम्ही पण जादूवरच आहेत का? जादूवर पाटील? नाही, नुसतं जादूवर पाटील नाही. पाटील. अच्छा. ह्या गडीचीच तटबंदी आहे. अच्छा, ही गडीची तटबंदी का? तटबंदी आहे. हे घर पण गडीमध्येच येत आहे का? ही माती आहे ती तटबंदीची माती, पाणी माती. बरोबर आहे. हे इकडलं काय बांधकाम आहे? आता हे आतमध्ये, ह्याच्या आतमध्ये घोड्याचे जे पाग होते अच्छा. ते होते, त्याच्यासाठी ही तटबंदी आहे. आणि हा मागचा बुरुज आहे हा गडीचा. अच्छा. तो जरा त्या पुढच्या बुरुजापेक्षा मोठा आहे, जरा राहिलेला आहे थोडा. हा. मोठा बुरुज होता याच्या वरती माती आणि खालती दगडा म्हणजे शिळांचं कन्स्ट्रक्शन आहे. हे दिसतंय आपल्याला अजून सुद्धा. खतरनाक या ठिकाणी दिसतंय मित्रांनो. हे जे शिळांमध्ये आहे, जे दगडांमध्ये चिऱ्यांमध्ये आहे, हे राहिलेला भाग आहे. आणि वरती मातीचा जो आहे तो झिरपून ढासळलेला आहे. अच्छा, हे समोरचं आहे ते पण गडीचंच आहे का? हे गडीचंच आहे. जो वरचा विटाचा बांधकाम दिसतोय ते परत यांनी डागडुजी करून ते बांधलेलं आहे. अच्छा. इथं जी मेन ही तटबंदी होती हा. ती ढासळलेली दिसते. त्याचं औषध आहे तिथं वरी. बरोबर आहे, ढासळलेला आहे. अशी गोल राऊंड होती, हे आपल्याला दिसतंय तिथं तुटलेलं आहे. आणि तुम्ही गोल राऊंड अशी तटबंदी होती आणि मध्ये गडी होती मेन. बरं. हां, ते आपल्याला वरून दिसत होतं ते. म्हणजे इकडे यायची, पण हे सगळं पडलेलं दिसतंय आता आपल्याला. आणि ही सदरा ही अजून सुद्धा दिसत आपल्याला. या सदरा बरोबर आहे. हे सगळं वाढतच भाग आहे. गडीचा भाग. अच्छा. म्हणताना ती अपभ्रंश होतं. कारण गरीब लोकांचे वाडे असतात ना. ऍक्च्युली जुन्या पाटलांच्या गावामध्ये वाडे येतं, पण जे वतनदार पाटील आहेत त्यांच्या गड्या येतात. म्हणजे ज्या गड्यांना बुरुज आहेत त्यांना वाडा म्हणतच नाहीत. ते बुरुज म्हणजे कसं आहे, पाटलामध्ये पण फरक म्हणजे असं त्या काळामध्ये वेगळे फरक असायचे. जे राजे पाटील आहेत ते गडीमध्ये राहायचे आणि जे पाटील आहेत समजा ते वाड्यामध्ये राहायचे. वाडा असतो त्याला तटबंदीला बुरुज नसतात, फक्त असं चौकोनी फक्त म्हणजे वाडा टाईप असतो राहण्यासाठी घर. हे कोणाचं? हे खूप भारी आहे. इकडे लांबपर्यंत ही पण वेगवेगळी तटबंदी दिसतात आपल्याला. बरोबर. अच्छा, म्हणजे हे जे आहे गडीमधून पाण्यासाठी या ठिकाणी येत असायचे जुन्या काळामध्ये. डायरेक्ट भुयारातून मार्ग होता गडीतून. काय नाही, असं चॅनल साठी आहे, बाकी काय नाही. शेतात चाललंय का? शेतकरी हात बघा आम्ही. हा, ते तर आहेच. शेतकरीच आहेत आपला समाज सगळा. काय सर ते? ही तलवार म्हणजे काय खराब होणार म्हणून बांधून ठेवलेली. अच्छा, तलवार आहे. हो. जादवर पाटलांची तलवार. अशा खूप साऱ्या बंदुकी तलवारी होत्या, परंतु एकच राहिलेली आहे.
बाकीचे पण असतील पण दुसऱ्यांकडून कुणाकडे गेलेले असतात. अच्छा, फॅमिलीज खूप मोठ्या आहेत हा. प्रत्येकाने आपापले हे घेतलेले. बाप्पा नाथ भारी. ओ माय गॉड, 2 आहेत काय? हे नाही ते परत हे केलं तसं काय नाही. हे तलवार आहे एकदम पोलादाचं पातं दिसतंय आणि एकदम लवचिक, जेणेकरून सगळं ही मारण्यासाठी. हे खूप मोठं आहे पण ही आता गंजून ही त्याचा आकार बऱ्यापैकी कमी झालेला बारीक दिसतोय. झाला, हां. कारण हिथून मोठं ही असं वेगळ्या प्रकारचा धातू आहे हा आणि वेगळ्या प्रकारची रचना पण ह्याची. कारण इथून मोठं आणि परत वरी लवचिक होत गेलेलं आहे. ही खूप असं लांब असणार आहे पण परत ही कोण तुटून किंवा याचा आकार परत कमी झाला. बरोबर. हातात तलवार घेतल्याच्या नंतर चांगलं नाही वाटत. असं उष्ण रक्त आपल्या धमन्यांमध्ये वाहतंय याची पूर्णपणे जाणीव होती. आणि जाधवर पाटील, क्षत्रिय वंजारी पाटील आणि जे काही मिळवलंय, परगाना असेल, जहागीरदारी असेल, पाटीलकी असेल, या तलवारीच्या बळावरच मिळवलेली. त्याच्यामुळं नुसतं भारी नाही वाटत, तर रक्त वाहत असल्याचं या पूर्वजांची आठवण येतेच लगेच. सकाळ म्हणजे संध्याकाळी कुणी पाटील ही आमचं सासरा होतं ना. हां, त्यांनी डोंगराला ठेवायचं. ही असं ही आधी ठेवायचं, हां पुन्हा ही ठेवायचं. हां मग ही भरून ही जर भरलं हां. ती मग वरी कुठं सरकारी आम्ही पाठवायचं. अच्छा, पाऊस किती पडलाय ते मापायचंय का? पडला ते अरे बापरे. ही दराम भरून हे जे वाटतं जेवढं पडन का ह्या का ही तर छेद्र हा. ही आणि मग ही आता असं एका ते घालून ही डोंगराला नेऊन ठेवायचं आणि सकाळी जाऊन पाटलं ना ती मापायचं पाणी आणि ते सरकारला कळवायचं. वरी पाठवायची सरकारी. क्या बात आहे. असली बंदोबस्त होती ना. खतरनाक. काय म्हणलात? लढाऊ गडी. हा. आता ह्यातून छवणी खाली सोडायची. जर चोर काही आलं तर वरी सगळ्यांनी जायचं आपापल्या ग्रुपनं. आपल्या जी भावबंधाचं ही जी ग्रुप आहे त्यांनी वरी जायचं आणि बंदूक खाणून खाली गोळ्या ती दरवाडा ही लोक येत नव्हती का, हा. आणि मग त्यांना वरी जाऊन त्या गोळ्या मारायच्या. अच्छा. हा, आणि ती दरवाजा लावून घ्यायचा. तर गाव पण वरी जायचं ती दरवाडा आला तर वाव. लपायला. म्हणजे कुठला हल्ला आला किंवा दरोडा यायचा आधी अशा टायमाला गडी खूप रक्षणासाठी महत्वाची आहे. क्या बात है. पाटलांनी फोन नव्हतं पहिलं हा. पण बोलवून घ्यायचं. हाका मारायचा, त्यांचा आवाज भारी होता. हा. हाका मारले की लोक अशी पळू जायची की आता बाबा न दरवाडा. बरोबर आहे. आम्ही कशाला राहतो, आमच्या आम्हाला काय 2 झाड असावर एक असो, आम्ही आमचंच खातो. बरोबर आम्ही आहे. कशाला जातो. आता किती बी केलं तरी मोठा घराण्यातलं माणूस असं झाडाखाली कशाला जाईल कुणाच्या तरी. नाही शक्यच नाही, ते रक्तातच नाही तसं. घराण्यातलं माणूस जीव देईल हा. पण चोरी करणार नाही. बरोबर आहे. हा. बरोबर आहे. शेवटी पाटील त्यालाच म्हणतात ना मग. हा. आपण आपला अपमान करून कधी घ्यायचा. आपल्याला होतंय तितकं करीत राहायचं पण लोकांच्या चोऱ्या करून कुठं पोट भरलं आपलं अपमान ते रक्तातच नाही आमच्या, त्याच्यामुळे काय तिथं विषयच येत नाही. बरोबर आहे. आम्ही सांभाळ इज्जतीनं वागत आहोत आणि बेगरिबी असू द्या आमची तरी बी आम्ही इज्जतीनं वागत आहोत. गरिबी कशाची? आता हे MPSC करायला एक भाऊ बी फार्मसी, ताई डॉक्टर. आता काय गरिबी म्हणताय ती घ्यायला? तुम्ही तर काय कलेक्टर झाला तरी समजलं. हा, जर गरीब असलं तरी केलं नसतं समजा. ऑलरेडी सगळं सेट आहे तुमचा, काय विषय त्याच्यात काय नाही. आता ही लेकरं बाळ शिकविण्यासाठी माझं वय एक काम करण्याचं. हा. शेतातलं सगळं हल्लीबेल करतं तेव्हा गरगत भरले पिल्या. नाही करतात. जुन्या माणसांना दम निघत नाही, माहिती आहे आम्हाला सगळं. आमच्या बी म्हातारे करतातच काम. खुरपून काढली. आपण नाही काम केलं आपल्याला लेकराला ऐपत येईल का तेराने खर्चा. बरोबर आहे. बरं आहे ना मग, आजी आजोबांचं कष्ट आणि तीच पुण्य असते पदरामध्ये. बाकी काय असते? आमच्या आशीर्वादाने आमची लेकरं सगळे रांगेला लागले. तरी धक्यात. पाहू शकता मित्रांनो, भीमराव बबरुवान पाटील जे की आपले योगेश जाधवर आहेत यांचे वडील आहेत. तर ते त्या ठिकाणी पाटील सरनेम, जे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा ब्रँड आहे सरनेममध्ये, ते लावतात. आणि खूप भारी वाटलं की आपण आपला क्षत्रिय जो वंजारी समाज आहे त्यांचा इतिहास ह्यांनी खूप चांगल्या पद्धतीने जपलेला आहे. कुठवर बांगरवाडीची शिव तिकडं सोनारपट्टा म्हणून आहे तिथवर पाटलातच
तिकडे बांगरवाडीकड माचवी म्हणून हा तिथवर आणला ती टांगे घेऊन जायचं हा पुन्हा इकडे ताऱ्याची शिव ही बकर माळ ही कदमाचं माळ ही त्यांना येड्या घालायला टांगेनं ह्यानं 5 वाजायच्या संध्याकाळच्या ब्राह्मण कोण होतं का गडीवर गडीवर त्या चोर कोणाच्या कोठारीत कोणी चोर सापडू द्या गावात जर कोणी समजा चोरी केली अशी कोणी पर्याय चोरी करीतच की मग ती काय हलकी बारी चोरी असली तर एक येळभर शिक्षा द्यायची उपास ठेवायच्या त्या कोठारीत कोंडून लईच मोठी केली असली तर 4 रोज 2 रोज 5 रोज अशी शिक्षा द्यायची आणि इंग्रजांना पण काय इंग्रजांना पण कोंडलं होतं ना त्यांनी अशी पाटील रोगील होती ती जमीन एवढी सगळ्या जेवढी ह्या गावाला जमीन आहे ती एक पाटला तिथं मरी यायला कुणाचं सांगत नाही आणि ती बिलच कशाला पाटील असं झालं मग पाटील भेट नसत आणि पुन्हा एक काय पाटील भाऊ बन पाटलाच्या माग 6-7 जण भाऊ रेगेल गडीची गडी आणि त्याच्यामुळे ती पाटील भेटच नसत त्याला काय वाटायचं माझ्या माग किती पाठिंबा आणि मी कसं आणि मला जमीन किती आहे मला भाऊ किती आहेत मला बहिणी किती आहेत आई बाप आहेत अशा ह्यात ती बियाण्याचा त्याला बिलकुल मातीच्या पाय एवढं पण देत नसत त्या गडीवर सैनिक ठेवत होते का पहाटे करायला हे सैनिक होते का मग सैनिक त्यांच्या पाटला संग 2 माणसं होती दंगा धोका होऊ नये म्हणून टांग्यात बसून त्याला संरक्षणला न्यायला संरक्षणला हा मग संरक्षणला हे असं पहिलवानासारखं देऊन त्यांना रामुशी असतील रामुशी हा ते काय धीर बाबासाहेब महाराज नाही का कोतवाल म्हणायची पहिली आणि ती कोतवाल एक महाराचा आणि एक मांगाचा असं 2 कोतवाल त्या पाटलाच्या टांगा हाणायला एक माणूस आणि पाटील मधील महाग ते लोक आता ही टांगा इथे एक कोतवाल इथे एक कोतवाल ही टांगा हाणाय माणूस मधी पाटील पिक्चर मध्ये बघितलं सर्व सिस्टम सगळं मग कशाला ती बी सारखं त्यांना संरक्षणच होतं ना कोतवाल संघ टांग्यावाल्या संघ आणि गावाला बांगरवाडीची शिव ताऱ्याची शिव आणि इकडे पिंपवड्याची शिव एवढं गरम त्याला मरणाचं शिव ते आणि करायला कोणी आणि म्हणून बामणा असू कुणी ती आलेली कसलेली कोंडलं म्हणजे ती दरारात होता पुरून जात नव्हती लोक दाखवतो थँक्यू चांगलं असतं त्या परीने नाही पण आपण जर कसं होईल करू शकणार नाही असं आता मी ज्यावेळेस हे पाहिलं का मला हे वाटलं तलाव आहे नाही आता आल्यावर जवळ समजलं मला